नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. नमो किसान सन्मान निधीचा लक्षात घ्या 8वा हप्ता आणि PM किसान सन्मान निधीचा पुढचा 22वा हप्ता जो आहे तो 4,000 रुपये एकत्रित मिळणार अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरती दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. तर नक्की काय होणार आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण अपडेट देणार आहोत. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो किसान सन्मान निधीचा जो लाभ आहे तो वितरित करण्यासंदर्भातली शासनाची तयारी झालेली आहे असे देखील मेसेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पण याची सद्यस्थिती आहे की अजून तरी या संदर्भात कोणती स्पष्टता आलेली नाही आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनातर्फे नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता साधारणतः 5 तारखेला निवडणुका आहेत त्याच्यापूर्वी जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे. परंतु लक्षात घ्या यासाठी सगळ्यात प्रथम शासन निर्णय यावा लागतो. तर हप्ते वितरण होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण यासाठी शासन निर्णय यावा लागतो तो अजून प्रसिद्ध झाले नाही आहे. तर हा शासन निर्णय ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरच शेतकरी बांधवांना याच्या संदर्भात स्पष्टता येणार आहे. तुम्हाला माहितीच आहे नमो किसान सन्मान निधीची योजना असेल PM किसान सन्मान निधीच्या योजनेचे जे पोर्टल आहे ते मागील 1 महिन्यापासून बंद आहे. पोर्टल देखील लवकरात लवकर चालू करून ज्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांच्यासाठी अपडेट करण्याची कार्यवाही वेबसाईट सुरू झाल्यानंतरच करता येणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की नमो किसान सन्मान निधीच्या तारखांसंदर्भात अनेक संभ्रम आहेत. तर अजून तरी या संदर्भात लक्षात घ्या कन्फर्म अशी तारीख नाही आहे. संबंधित विभागामध्ये माहिती घेतली असता तर वेबसाईट बंद आहे त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात तर संबंधित विभागामध्ये माहिती घेतली असता तर वेबसाईट बंद आहे. अजून शासन निर्णयामध्ये स्पष्टता नाही आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लक्षात घ्या नमो किसान सन्मान निधी राज्य शासन देत असतं आणि PM किसान सन्मान निधी केंद्र शासन देत असतं. त्यामुळे सध्या तरी लक्षात घ्या 4,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही माहिती सध्या समोर आलेली आहे. सोशल मीडियावरती 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणावरती भपका निर्माण झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती थोडी प्रतीक्षा करा. जर हप्ता येत असेल तर सगळ्यात प्रथम शासन निर्णय येईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरित होईल. पण अजून या संदर्भात तशी अपडेट आली नाही आहे. आपण देखील माहिती या संदर्भात घेतच आहोत. PM किसान सन्मान निधीची शक्यता फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्तवण्यात येत आहे. तर या संदर्भात देखील सध्या कोणताच ठोस पुरावा सांगता येणार नाही आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पण नमो किसान सन्मान निधीचा लाभ कमीत कमी शासनाने लवकरात लवकर वितरित करणं गरजेचं आहे. या संदर्भातले अपडेट मिळताच आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भातले अजून स्पष्टताच नाही आहे की लाभ येणार की नाही. तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. प्रॉपर माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. जर निवडणुकांपूर्वी लाभ येत असेल तर 5 तारखेच्या पूर्वी अन्यथा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत लाभ वितरण जाऊ शकतं. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.